आपण पाहू शकाल स्ट्राईकला उमेश, नॉन स्ट्राईकला चिन्मय, तर गोलंदाजी मार करताना आपण पाहिलं तर सागर येतोय. चला ओमचाही डोंगरीपाडा संघ एक प्रतिनिधी पाठवायचा इथे. आपण पाहिलं तर पहिला चेंडू नो मॅन्स लँडला, हा चेंडू ट्रॅव्हल त्याला एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का आणि 2 धावा ह्या परिपूर्ण झाल्यात. आपण पाहू शकाल 2 धावेने मात्र संघाचं खातं ओपन झालंय. पण पाहता येता सामना किळवे सुभाषनगर वर्सेस शिवनेरी रोडखड बी संघ या 2 संघांमध्ये बॅटर रंगते आणि सेकंड राऊंडचा हा पहिला सामना. इथून पाहिलं तर नक्कीच चांगला फटका. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल, चेंडूला रोखणं मुश्किल आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. उमेशच्या जागेवरती आपण पाहू शकाल नरेशला पाठवलं जाते. जर पाहिलं तर मागची मॅच ज्याने गाजवली तो चिन्मय अजूनपर्यंत नॉस्ट्राईकला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये त्याने कप्पालीची फटकेबाजी केली. इथून पाहिलं तर नक्कीच चांगला चेंडू सागरच्या माध्यमातून हाताळलाय. चांगल्या प्रकारे कमबॅक केलं सागरने, कारण चौकार ज्यानंतर आला त्यानंतर कमालीचे चेंडू हाताळले. पण पाहिलं इथून हा नेटाव चेंडू आतापर्यंत जर पाहिलं तर आपण 5 चेंडूंचा खेळ केलाय आणि 5 चेंडू मागे फक्त 6 धावा खर्च करतोय, 1 गडी बाद केलाय. इथून चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू बराच काळ हवे, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय षटकार. छत्तीस नखऱ्याची खारे डुल्याची मुलाला लोचस छत्तीस नखऱ्याची छत्तीस नखऱ्याची खारे डुल्याची. पुढील गोलंदाज आपण पाहू शकाल तपन आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आपण पाहिली तर 12 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. गोलंदाजी मार्कवरती तपन येतोय. इथून पाहिला तर शॉर्ट पे चेंडू, कमालीचा फटका, चेंडू बराच का हवे, सीमारेषा पार, षटकार. फटकेबाजी केली आज तो चिन्मय. पुन्हा एकदा षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटॅक
यावेळेला चेंडूला फेकून दिलाय 6 धावेसाठी षटकार. जान तू माझी आदिवासी आदिवासी. धन्यवाद रे. काही कमालीची फटकेबाजी करतोय चिन्मय आपण पाहिलाय. मागची मॅच सुद्धा त्यांनी गाजवली, अप्रतिम कामगिरी केली. यावेळेला सुद्धा पाहिलं तर कमालीचे फटके. धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती. इथून मात्र नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेलाय. 1 धाव कंप्लीट होते. आपण पाहू शकाल धावसंख्येमध्ये बरं. धावसंख्या जर आपण पाहिली इथून तर 25 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. तपन आहे गोलंदाजी मार्कवरती. तपनला 2 चेंडू बॅक टू बॅक 2 षटकार खेचले. आपण पाहिलं अप्रतिमरित्या हे षटकार मात्र जे मारले ते चिन्मयच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पहिला समोरच्या दिशेने, त्यानंतर आपण पाहिलं रिव्हर्स अटॅक केला आणि चेंडू फेकून दिला 6 धावेसाठी. धावसंख्या 25 धावा धावफलकावरती. खोलवट टप्प्याचा चेंडू नक्कीच यावेळेला चांगला चेंडू हाताळला गेला होता. तितकाच चांगला फटका खेळला गेलाय. 1 धाव परिपूर्ण झालाय. दुसऱ्या धावेचा कॉल असेल नक्कीच आपण बघूया. आणि या 2 धावा परिपूर्ण. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 2 पुढे सरते. धावसंख्या जर आपण इथून पाहिली तर 27 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. कमालीचा स्कोरबोर्ड मात्र वाढवलं जाते. काही कमालीची फटकेबाजी आपण पाहतोय. केळवी शुभेशनगर संघाची षटकाराचा पाऊस मात्र केला जातोय. आतापर्यंत बघितलं तर तब्बल 4 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेला चांगला चेंडू, काही कमबॅक केलंय. इथून जर आपण पाहिला अप्रतिमरित्या हा चेंडू हाताळला. तपनच्या माध्यमातून आपण पाहिला कमबॅक केलं गेलं. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली जाईल आणि 27 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामागील. तब्बल 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि शेवटचा चेंडू शिल्लक. इथून आपण पाहिला ग्राउंड शॉट फटका. चेंडू कार्पेटला रोल करतो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि या 2 धावा मात्र परिपूर्ण. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा धावफलकावरती. षटक समाप्त. तब्बल 12 चेंडूंचा खेळ संपला आणि 12 चेंडूंच्या समाप्तीमागे धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा या धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती पुढील गोलंदाज रवींद्र बाबर आपण पाहू शकाल. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती येताना इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा कमालीचा फटका. चेंडू सीमारेषा पार. धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जर आपण पाहिली आता तर 35 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. शॉर्ट पिच चेंडू. चेंडूला फेकून दिलाय षटकारासाठी. येतोय षटकार. धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या जर एकंदरीत आपण पाहिली तर इथून वेगाने वाढते. धावसंख्या आपण पाहू शकाल 41 धावा या धावफलकावरती. इथून रिव्हर्स अटेम्प्ट केला परंतु रिव्हर्स फसलाय. आपण पाहू शकाल मात्र यावेळेला कमालीची फटकेबाजी आपण पाहतोय चिन्मयच्या बॅट मधून. यावेळेला मिस झाला चेंडू. कुठलाही संपर्क नाही. धावफलक हा मात्र जागेवर थांबते आणि 41 धावा या धावफलकावरती. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि 12 धावा खर्च करताना रवींद्र बाबर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा सेम लाईन टप्पा आहे. इथून मात्र षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं गेलं. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळले. धावसंख्येमध्ये भर झाली आणि धावसंख्या आपण पाहिला 41 धावा. इथून मात्र पाहिलं तर नक्कीच चांगला चेंडू हाताळलाय.
एक चांगला गडी नक्कीच बाद झालाय आणि चिन्मयला परतावं लागेल. इथून पाहिलं तर शेवटी गडी बाद केलाय रवींद्र बाबर. मात्र एक चांगला गडी बाद केला. 2 षटकानंतर मात्र काही कमबॅक केले गोलंदाजीमध्ये. 3 चेंडू निर्धाव हाताळले गेले. गडी बाद नक्कीच झालाय. इथून पाहिलं तर नक्कीच चांगला फटका. चेंडू कार्पेटला रोल करतो. एकदा परिपूर्ण झालंय. दुसऱ्या धाब्याचा कॉल. इथून गडी बाद होण्याची शक्यता. आणि यस, यावेळेला सुद्धा पाहिलं तर गडी बाद. धावसंख्या जर आपण पाहिली आतापर्यंत तर 41 धावा या धावफलकावरती. सॉरी, 42 धावा. 42 धावा धावफलकावरती. पुढील गोलंदाज वीरेन येतोय गोलंदाजी मार्कवरती. 42 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर आपण पाहू शकाल विवेक यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर पाहिली तर आपण 42 धावा धावफलकावरती. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 42 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. 18 चेंडूंचा तब्बल खेळ झाला आणि 18 चेंडूंच्या समाप्ती मागे 42 धावा धावफलकावरती. वीरेनला इथून बोलवले गोलंदाजी मार्कवरती. कशा प्रकारे 6 चेंडू हाताळले वीरेन हा प्रश्न आहे. इथून पाहिला तर काय कमालीचा चेंडू हाताळला वीरेनच्या माध्यमातून. अप्रतिमरित्या हा चेंडू हाताळला. चांगली लाईन लेंथ आपण पाहतोय. वीरेन मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. अचूक टप्प्याचा मात्र हा चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा कमालीची लाईन लेंथ. काय कमालीचा चेंडू हाताळतोय वीरेन आहे गोलंदाजी मार्कवर. आपण पाहू शकाल इथून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू हाताळते मात्र वीरेन. मात्र काय कमालीचं षटक हाताळण्याचं काम. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय आणि कमालीची स्टंपिंग आपण पाहिली रवींद्र बाबर सरांच्या माध्यमातून. यावेळेला 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 42 धावा या धावफलकावरती. बॅटची कडा तितकंच चांगला क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. आपण इथून पाहू शकाल. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्या 43 धावा धावफलकावरती. 3 चेंडू हाताळते वीरेन. एक धाव खर्च केला आणि एक गडी बाद केला. कमालीचं षटक. शेवटचे षटक हे हाणामारीचं षटक असतं परंतु यावेळेला कमालीचं षटक हाताळतोय वीरेन. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. पंचांचं बोट वरती. विकेटचं पतन. सारी पब्लिक कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. धावसंख्या आपण पाहिली 43 धावा या धावफलकावरती.
शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कप्पानीचं षटक हाताळले वीरेंच्या माध्यमातून 4 चेंडू हाताळले गेले. 2 गडी बाद करून फक्त 1 धाव ही दिली गेली. मात्र संपूर्ण सामना कव्हर करण्याचं काम केलंय. प्रतिमरित्या हे षटक हाताळलं जाते आणि आपण पाहू शकाल शेवटच्या 2 चेंडू शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या हातामध्ये अंकुश. इथून मात्र नक्कीच चांगला फटका. नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू जातोय सीमेरेषेलगत. येतोय चौकार. जर पाहिली तर 47 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. 47 धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तर पहिला खोलवर टप्पा चेंडू तितकाच चांगला फटका. चेंडू कार्पेटला रोल करतोय. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि धावसंख्या 2 पुढे सरते. धावसंख्या जर पाहिली तर 49-50 टू विन. हॅलो. यानंतर होणार सामना आंबेगाव बी वर्सेस अष्टविनायक वडराई. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. यानंतरचा सामना अष्टविनायक वडराई वर्सेस आंबेगाव बी. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. सगळं जास्त वेळ घेऊ नका. थोडीशी घाई करायची आहे. सामन्यामध्ये स्पीडअप करायचंय कारण वेळ ही कोणासाठी थांबत नाही. अगोदर जसं मी म्हटलं होतं आम्ही तुमच्यासाठी थांबू शकतो, तुम्ही आमच्यासाठी थांबू शकता, परंतु वेळ ही कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे थोडीशी घाई करायची. आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना सागर आणि शेखर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर उमेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. 50 धावा बनवायच्या त्या म्हणजे 24 चेंडून मागे. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतो किळवे सुभाष नगर वर्सेस शिवनेरी रोडखड बी संघ. आपण पाहू शकाल सागर आणि शेखरशी जोडी मैदानाच्या हातामध्ये. तर उमेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. 24 चेंडू 50 धावेच लक्ष.
बघूया 24 चेंडू मागे 50 धावा कशा प्रकारे काढल्या जातील. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार षटकार. आपण पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, जणू काही ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन गेलेला हा बॅट्समन पहिल्या चेंडूवरती प्रहार करतोय, षटकार. इथून पाहिला पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू, चेंडू जाईल सीमारेषा पार की बघूया इथून चौकार. डीजे सागरच्या माध्यमातून आपण ही फटकेबाजी पाहतोय. पहिल्या चेंडू पासून मात्र सुरुवात केली, 50 धावा बनवायच्या 24 चेंडू मागे आणि पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर हा चौकार आला. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका आहे, चेंडू कार्पेटला रोल करतो, एक धाव परिपूर्ण झाले, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जर एकंदरीत आपण पाहिली तर 11 धावा 3 चेंडूंच्या मोबदल्यात आणि आपण पाहतोय उमेशला गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला स्ट्राईक रोटेट झाली आणि शेखर गेलाय स्ट्राईकला. इथून जर पाहिलं तर शेखरच्या बॅट मधून इथून जर पाहिलं तर फलंदाज हवी होते गोलंदाजावरती. इथून मात्र फटकेबाजी आपण पाहिली, काय कमालीची फटकेबाजी. आतापर्यंत स्कोर आपण पाहिलं तर 17 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. इथून रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, गॅप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावेवरती समाधान. धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या एकंदरीत जर आपण पाहिली तर 18 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. तब्बल 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 5 चेंडूंच्या समाप्ती मागे धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा या धावफलकावरती. स्ट्राईक रोटेट झाली आणि सागर गेलाय स्ट्राईकला. इथून पाहिला तर फुलटो चेंडू, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेषा पार, चौकार. सांगायचं आहे. इथून पाहिला पंचांकडे विकेटची दाद मागण्याचा प्रयत्न, परंतु पंच दर्शवताना की ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू नक्कीच होता. इथून एक धाव परिपूर्ण झाली, धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या जर एकंदरीत आपण पाहिली तर 23 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथून मात्र हेलिकॉप्टर उडवलंय, परंतु जेल होईल का? यस, ह्या वेळेला जर पाहिलं तर चांगला गडी बाद झालाय. इथून मात्र पाहिलं तर परतावं लागेल, ते म्हणजे सागरला तंबूच्या आसऱ्याला.
टीमला इथून गडी बाद झालाय, जोडी तोडली, पार्टनरशिप ब्रेक केली. आपण पाहिलं इथून तर सागरला परतावं लागला. धावसंख्या जर पाहिली एकंदरीत आपण तर 23 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि विरेन सॉरी आणि आपण पाहतो इथून तन्मय आहे चिन्मय आहे गोलंदाजी मार्कवरती. साईकला रवींद्र, नॉन स्ट्राईकला शेखर. नक्कीच हलक्या हाताची प्लेसमेंट आपण पाहतो. एक धाव परिपूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा कॉल असेल नक्कीच बघूया. इथून पाहिलं तर ह्या 2 धावा या परिपूर्ण झाल्यात. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 2 पुढे सरकते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा या धावफलकावरती. अजूनही 25 धावेची गरज आहे विजयासाठी. आपण पाहिलं तर येणारे चेंडू असतील 15 आणि 15 चेंडू मागे 25 धावा. इथून जर आपण पाहिले तर नक्कीच चांगला फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय षटकार. धावफलकावरती लागल्या जातात. तब्बल 31 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आपण पाहतोय चांगली फटकेबाजी, आपण चांगला फटका पाहिला रवींद्र बाबर यांच्या बॅट मधून. यावेळेला चांगली प्लेसमेंट, एक धाव परिपूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का? एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. विजयासाठी 18 धावेची गरज आहे. येणारे चेंडू असतील 13 आणि 13 चेंडू 18 धाव. इथून पाहिला तर पुढे चेंडू बघूया, चेंडू जातोय सीमारेषा पार, आलाय षटकार. धन्यवाद डीजे. येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडू मागे 12 धावेची गरज. धावसंख्या जर एकंदरीत आपण पाहिली तर 38 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मागे 12 धावेची गरज आहे. होम ग्राउंड आहे रोडखंड बीच संघाचं. त्या ग्राउंड वरती मात्र चांगली फटकेबाजी आपण पाहतोय. एकत्रित सागरने मात्र चांगलं काम केलं, त्यानंतर शेखर, त्यानंतर जर आपण पाहिलं तर रवींद्र बाबर. प्रत्येक जण मात्र षटकारांचा पाऊस करतात आणि धावसंख्येमध्ये भर, आणि धावसंख्या जर एकत्रित आपण पाहिली तर 38 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. उद्देशाला गोलंदाजी मार्कवरती. इथून पाहिला तर हलक्या हाताची प्लेसमेंट, एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जर पाहिली तर 39 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. उद्देश गोलंदाजी मार्कवरती येतोय. चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. थोडासा हलक्या हाताची प्लेसमेंट, एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण प्रत्येक चेंडूला तुम्ही सीमारेषा पार फेकू शकत नाही. सिंगल डबलचा खेळ हा सुद्धा आला पाहिजे. इथून सिंगल कन्वर्ट झाली, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला पाहिला तर पंचांचं बोट वर, विकेटचं पतन, गडी बाद झालाय. शेखर मात्र बाद झाला, त्याला परतावं लागेल. पुढील फलंदाज आपण पाहू शकाल विरेन. मामा आणि भाता अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे खेळताना मैदानाच्या आत. तर बघूया विरेन गेला यावेळेला. चांगला चेंडू नक्कीच हाताळला गेलाय, गडी बाद केला. इथून पाहिला तर नक्कीच चांगला फटका, एक धाव परिपूर्ण झाले. बघूया दुसऱ्या धावेचा कॉल असेल का बघूया. इथून जर पाहिलं तर धावसंख्या इकडे पुढे सरकते. धावसंख्या एकंदरीत जर आपण पाहिली तर 40 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. 10 धावेची गरज आहे विजयासाठी. येणारे 9 चेंडू आणि 10 धावा. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच एक धाव परिपूर्ण झाले.
धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू असतील 8 आणि 8 चेंडू मागे 9 धावेची गरज. कारण विरेंटच्या माध्यमातून आपण पाहिलं हा चौकार आला धावसंख्येमध्ये भर. पण धावसंख्या जर आपण पाहिली आतापर्यंत तर 45 धावा धावफलकावरती. इथून जर पाहिला तर नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकात. एका धावेची गरज आहे, विजयासाठी एक धाव. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या सामन्यानंतर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गुरवेश यावेळेला पाहिला तर चांगला फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार.